आपण फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचेच. हे जीवनाचं सत्य आहे. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काठ्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी. काही मुळांसारखी, न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सोडलेल्या 2 हातापेक्षा जोडलेल्या 2 हातामध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल व परिस्थितीही. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. गरजेपेक्षा जास्त मिळालं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देत असेल त्याला समाधान म्हणतात. पैसा दान केला म्हणजे देव आपला होतो असं काही नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे. आपण फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचं सत्य आहे. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कधी न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देशधर्म. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या अडचणी सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तीचा नेहमी आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात. चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्याला परमात्माकडे घेऊन जाते. अभंग खूप काही शिकवून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरंगून जाते. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टाके समान ओढावी लागतात, तेव्हाच धागा घट्ट बसते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही, या सर्वांशिवाय जीवन नाही. कुठलीही गाठ बांधत असताना धाग्याची अथवा दोरीची दोन्हीही टाके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्याचंही असंच असतं. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ घट्ट बसते.